प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे। आता लवकरच पेट्रोल डिझेलच्या किमतीही वाढणार, सूत्रांची माहिती। 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये लक्षणीय चढ-उतार। 60 दिवस लष्करी संघर्ष आणि होर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चामध्ये मोठी वाढ। मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये स्थिर। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट। जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं। गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत। बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला। मुख्यमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार, टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा, तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीबद्दल मी माफी मागतो। पुढच्या वेळी पुण्याहून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। मुंबईमध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। 1745 कोटींचं 349 किलो कोकेन एनसीबीकडून जप्त। खुद्द केंद्रीय पवईमध्ये गटार साफ करणाऱ्या कामगारांना भरधाव टेम्पोची धडक। पवईच्या मोरारजी नगरमधील धक्कादायक घटना। अपघातामध्ये 2 कामगार गंभीर जखमी। रुग्णालयामध्ये उपचार सुरू। टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र कापणीला आलेलं धान पिकाचं मोठं नुकसान।